त्या रस्त्यावर दारूचे एक दुकान होते. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची. एक पलीकडची पानटपरी सोडली तर बरं त्या रस्त्याला रात्री 8 नंतर इतर लोक फारसे नसायचे. समोर एक मोठी कंपनी होती. तिची कंपाऊंड वॉल होती, लांबलचक पसरलेली, त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता. त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा, पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच शहरात असे बरेच अड्डे, त्यातलाच हा एक. त्या कंपनीची भिंती कंपनी त्यांना बरी वाटायची. ठरलेले मेंबर तर असायचेच, पण कधी नवनवीनही असायचे. जमणाऱ्यांचे भांडण, मारामाऱ्या ठरलेल्या कशाही वरून. अगदी काडीपेटीतली एक काडी दिली नाही म्हणून सुद्धा. एकदा असेच 4-5 जण भांडत भांडत पानटपरीपाशी पोचले. त्यांचं नाटक बराच वेळ चालू होतं. तेव्हा पानवाला म्हणाला, "दादांनो, हितं भांडू नका. धंदा आहे माझा." नशीब ते काही न बोलता गेले. रात्रीची वेळ. पानवाला टपरी बंद करून घरी निघालेला. तो त्याचा रस्ता सोडून डाव्या हाताला वळला. तिथेही ती कंपाऊंड वॉल होतीच. रस्त्यावरचा प्रकाश अंधुक होता. वर्दळ नव्हतीच. एका माणसाला 4-5 जणांनी घेरलेले होते. काय चाललंय ते बघायला पानवाला थांबला. तसं त्यातल्या एकाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत नापसंती स्पष्ट दिसत होती. तसाच दुचाकीची गती वाढवत पानवाला तिथून निघाला. ती पोरं त्या माणसाला लुटत होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या पानटपरीवर काही पोरं आली. त्यांचा अवतार भारी होता. पानवाल्याने त्यांना काही ओळखले नाहीत. त्यांनी सिगारेट घेतली. एकाने गुटखा. त्यातले एक जण म्हणाला, "त्या दिवशी तुम्ही थांबायला नव्हतं पाहिजे, बघायला नव्हतं पाहिजे. आमचा पण धंदा आहे ना."